आपण पाहतोय चषकावरती नाव कोरा. तसेच साखरवाडी संघ तुम्ही देखील यायचे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. प्लीज ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी त्वरित या, कोणताही जास्त वेळ घेऊ नका. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. हे 3 चेंडू अगदी खूप महत्वाचे होते. त्या 3 चेंडूवरती उभं करून ठेवलं या शुभम सावंकेला, ज्यानं मात्र मागील मॅच मध्ये तुफान आणलं होतं आणि त्या तुफानाला आता मात्र शांत करण्यामध्ये यश आलंय. आज तो शुभम सावंके ज्यानं मात्र मागील मॅच मध्ये 47 धावा ठोकल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये त्याला आता शांत करण्यामध्ये यश आलंय. पहिले 3 चेंडू गोलंदाजीचे राहिलेत, आता येणारे 3 चेंडू शुभमचे राहतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गॅप मध्ये वेगाने, वाह लाजवाब, कितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 रन या चेंडूवरती पाहायला मिळते आणि या 4 बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. फक्त 1 धाव खर्च केली जाते. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. कोलवट टप्प्याचा चेंडू विनोद सर यांच्या बॅट मधून येतोय दमदार मॅक्सिमम या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती. ज्यावेळी स्क्वेअर कट खेळायचा होता, जमिनीलगत समांतर चेंडू, याच्यावरती धाव कोणती येत नाहीये. डॉट बॉल येतोय, म्हणजेच आता या डॉट बॉल निशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा फक्त 7 लगावलेत. यानंतर होणारी आपण पाहतो या स्पर्धेमधील पहिली सेमीफायनलची मॅच ज्या 2 संघादरम्यान खेळवली जाईल, अर्थातच जळव विरुद्ध टीम फडतरवाडी असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रदीप येतोय, ज्यानं मागील मॅच मध्ये 37 धावा नाबाद ठोकल्या होत्या. तो प्रदीप आलाय. फटका तर त्याच पद्धतीने खेळलाय, वेगाने गेलाय, उंचीवरतून गेलाय, त्याच लयने आता मात्र या मॅच मध्ये देखील तो फलंदाजी करतोय. या चौकाराची संघाची धावसंख्या पोहोचले.
थँक्यू, धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 17 धावा टांगलेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जीवन आलाय, जो आपल्या संघाला या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करून जीवित ठेवेल का हे देखील पाहावं लागेल. समोर पाहिलं तर विनोद सर आहेत, त्यांच्यावरती आता मधार असेल संपूर्ण संघाची जबाबदारी असेल. हो, यावेळी नो बॉल आहे, नो बॉल असणार आहे. याच्यावरती काय पाहायला मिळेल? नॉन स्ट्राइक डेंजर झोन डोक्यात धावतोय आणि पोहोचतोय देखील. नो बॉल, एक रन एक्स्ट्राची जोडली जाईल. येणारा चेंडू फ्री हिट्स असेल याची देखील नोंद घ्यायची. आता संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. एका येणाऱ्या बॉलवरती आपणास फ्री हिट पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच कंटिन्यू करायची आहे. फटका खेळून तर काढलाय, काऊ कॉर्नर रिझनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दोघे आहेत. सूरज मोंडे असेल तर जरूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. फ्रीचा चेंडू होता, त्याच्यावरती फक्त 2 धावा आलेत. आता एक बॉल कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. लो स्कोरिंग मॅचेस आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहेत का, या मॅच नुसार आपणास ते देखील संभाव्यता दर्शवू शकतो आपण. हो आलाय, होय आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरतून खूप उंच आणि खूपच दूरवरचा दमदार षटकार, जो संधी देतोय डीजे वालेला. वेलकम डीजे. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 26 रन ऑन स्कोर बोर्ड. अजून किती मोठे फटके येतील हे पाहणं गरजेचं आहे. फुलटॉस नाही कन्वर्ट करू शकले 6 मध्ये, परंतु या वेळेला या फुलटॉसने विकेट जरूर मिळवून दिलाय. बॅक टू द पेवेलियन विनोद सर.
आपण पाहतोय 3 ओव्हरचे असेल, प्रत्येकी ओव्हरमध्ये 5 बॉल हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. ओहो, यावी डाईव्ह लगावलंय, सूर लगावलंय बाबूच्या माध्यमातून, परंतु कॅच कंप्लीट करू शकला नाहीये. लाल सेवा पेपर्स पाहायला मिळालेत मित्राच्या माध्यमातून. अगदी चेंडू हवेमध्ये होता, चेंडू पर्यंत पोहोचत नव्हता, त्याच दरम्यान मात्र आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून जो लगावलेला सूर आहे तो जरूर आमच्या माध्यमातून कॅप्चर देखील केलाय. 2 धावा येत आहेत. 4 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 5 धावा. घेऊन तर काढलाय फटका, चेंडू इनफिल्ड मध्ये राहतोय अजून. यावेळी देखील एक सिंगल रन येते आणि या सिंगल निशी पाहायला गेलं तर या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 30 धावांचं छोटंसं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे देखील पाहण्याजोगं, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये शुभमने तर पूर्णपणे रोखून ठेवलंय या फलंदाजांना. आता दीपक आणि नितीन मात्र आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्डअप करतायत. जो विजय होईल तो मात्र आपण पाहतोय पुढील फेरीसाठी पात्र ठरणार यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय. यावेळी ओव्हर संपवणारा हा चेंडू पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज. त्याला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्यायचा आहे, कारण की यानंतरच्या सेमीच्या मॅचेस आहेत तर तुमच्या आग्रह खातर आम्ही 3 ओव्हरच्या खेळतोय. फक्त 5 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. स्पीडअप घ्यायचा, चला विनंती करतो. आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी 1 ओव्हरची मॅच असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. इथे कोणाची तक्रार नोंदवली जाणार नाहीये. ती मॅच ही मात्र आम्ही 1 ओव्हरची खेळणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. विनोद सर, ओव्हर क्रमांक 2 मध्ये या संघाचा अजून एक महत्वाचा गोलंदाज समोर नितीन. फटका खेळला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नितीनच्या बॅट मधून हा फटका आलाय आणि याच्यावरती फक्त सिंगल रन. विजूला आपण पाहतोय त्या दरम्यान तैनात केला जात आहे. हा काऊ कॉर्नरचा जो जेवढा इलाका आहे तेवढा मात्र विजय वारंवार कव्हर अप करत असतो. एक विस्फोटक आपणास पाहायला मिळतोय आणि तेच तरार क्षेत्ररक्षक जो मात्र आउटफील्ड मध्ये कायम चांगलं क्षेत्ररक्षण करत आला असा विजयला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केलाय. पुढे येऊन डॉट बॉल. यावेळी पंचांजवळ आपण पाहतोय अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतायत. यावी बॅटर सेफ असेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. हा बॉल डॉट येतोय. हा चेंडू निर्धाव येतोय. विनोद सरांचा स्लोवर बाउन्सर आपणास पाहायला मिळतोय जो निर्धाव पद्धतीचा येतोय. 3 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या अजूनही एकेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते. यावेळी स्क्वेअर कट खेळून काढला जातोय. कॅप मध्ये घेऊन काढला. यावेळी सर 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 करत अगदी मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. यावरती मिळत आहेत 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. यावेळी देखील स्क्वेअर कट पाहायला मिळतोय, परंतु यावेळी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तो वेगाने धावत जातोय. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झाले तर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे धावा
13. एक शेवटचा बॉल आणि 7 मध्ये बनवायच्या 17 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. विजयासाठी 16 धाव्यांची गरज. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आता 16 धाव्यांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच सामना देखील चालू करायचा आहे. शरद यांना आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्क वर त्याला डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज आहे, जो मात्र चेंडू कट करण्याची क्षमता ज्याच्या जवळ आहे. परंतु स्टंप लाईन मध्ये जर चेंडू डिलिव्हर केला तर जरूर तो कट होऊन आपण पाहतोय 3ऱ्या ते 4थ्या स्टंप वरती आपण पाहतोय फिनिश करू शकतो. ती स्ट्रॅटेजी असावी का या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल, कारण स्ट्रायकिंग एंड वरती दीपक 6 मध्ये बनवायचे 16. पहिला चेंडू हवेमध्ये, विकेट किपर शुभम आहे, करणार नाहीये, करतोय चूक. यावेळी काय पाहायला मिळत आहे, अगदी या चुका शुभमच्या माध्यमातून नाही पाहायला मिळत, कारण की जर कॅच पकडली असती तर जरूर येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती खेळला असता. येणारा फलंदाज जो मात्र नौका असतोय तो मात्र सेट होईपर्यंत मॅच मध्ये पकड देखील जरूर प्राप्त केली असते. परंतु आता स्ट्राईक देखील रोटेट झाले. बलदंड रस्त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय, म्हणजे नितीन स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. आता तो मोठे फटके कसे खेचायचे हे देखील जाणतो. जर त्याच्या रडार मध्ये चेंडू आला तर जरूर तो सीमारेषे बाहेर देखील धाडतो, असा फलंदाज आहे. काय घडणाऱ्या मॅच मध्ये देखील पाहणं गरजेचं आहे. 5 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. शरद येतोय आणि शरदच्या यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईड बॉल पाहायला मिळालाय. चेंडू हवेमध्ये तर जरूर आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच कंप्लीट देखील केली जाते. म्हणजे हा एक महत्वाचा खेळाडू ज्याची विकेट टिपली अर्थात शरद यांनी. नवीन फलंदाज धावत यायचा आहे. येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर 4 मध्ये बनवायचे 14 धावा. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. संपूर्णपणे आपण पाहतो या चेंडूवरती या संपूर्ण मॅचची कहाणी अवलंबून असणार आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय, म्हणजे आता 3 मध्ये हवेत 14 धावा. 3 चेंडू मध्ये बनवायचे 14 धावा. सामना कंपल्सरी चेस आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बॅटिंग करणारी टीम असेल जळव संघ, फिल्डिंग करणारी टीम असेल फडतरवाडी संघ. जो विजय होईल तो फायनल साठी पात्र, जो पराजय होईल तो मात्र आपण पाहतोय तृतीय चतुर्थ पारितोषिकासाठी मॅच खेळ. ती मॅच 1 ओव्हरची असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर 2 मध्ये बनवायचे 14 धावा. चेंडू हवेमध्ये, यावेळी प्रदीप येत आहे, चेंडूवरती नजर जमवतायत आणि कॅच ड्रॉप केली जाते. आता 1 चेंडू मध्ये बनवायचे तर विजयासाठी 13 धावा. मॅच पूर्णपणे मुठीमध्ये पकडून जरूर ठेवले आणि यानंतर होणारी मॅच टॉस झाला, टॉस विन झाली टीम जळव संघ. आणि जळव संघ बोली गेम प्रथमतः बॅटिंग करतोय, म्हणजे फिल्डिंग करावी लागेल फडतरवाडी संघाला. तयार राहायचं फडतरवाडी संघ. सेमीफायनल 1 चा मुकाबला या 2 संघादरम्यान खेळवला जाईल. मॅक्सिमम, परंतु मॅच विजय होते अर्थातच टीम जंगलवाडी संघ आपण पाहतोय सेमीसाठी पात्र ठरते. सेमीफायनलच्या मॅच साठी पात्र ठरते अर्थातच जंगलवाडी संघ.
आणि सेमीफायनल 2चा सामना मात्र आपण पाहतोय विरेवाडी आणि जंगलवाडी या दोन संघादरम्यान खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची. चला विनंती करेल लगेचच मैदान खाली करायचं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड पुरस्कार आम्ही घोषित करतोय. अर्थातच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विजेता